मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले, राज्यात 2 दिवसात धडकणार. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरसह 7 जिल्ह्यातून मिळते 54% उत्पन्न. वित्त आयोगाला सादर अहवालात विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट. ईपीएफ वर मिळणार 8.25% व्याज. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होताच महायुती एकत्र लढण्याचा निर्णय घेणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर. केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियाप्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही. नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन. इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघ जाहीर. शुभमन गिल कर्णधार तर ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी.